राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची माहिती आता समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला पाहिलाच असेल, कारण की 2000 कोटीच्या पेक्षा जास्त रुपये हे 99 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर 93 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आतापर्यंत जमा झालेले आहे। मात्र बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता होता तो क्लिअर कटपणे त्यांच्या खात्यामध्ये आज जमा झालेला आहे। खरंच सर्व शेतकरी बांधवांसाठी आज मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे। तुम्हाला हप्ता जमा झाला नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण की तुम्हाला हप्ता कसा जमा होणार आणि हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे देखील टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेणार आहे। बघा, अक्षरशः शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे, कारण सरकारने नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता 8वा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केलेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत इथं 4000 रुपये भेटणार, भरपूरशा शेतकऱ्यांना 2000 रुपये भेटणार आणि भरपूरशा शेतकऱ्यांना 6000 रुपये भेटणार। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2200 कोटींचा निधी मंजूर केला हे देखील त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे, कारण की बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते। आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 4000 रुपये भेटणार आहेत। आता एवढ्या घाईने करण्यात काय आलं तर बघा, आता 2 डिसेंबरला इथं निवडणूक आहे। आता मतदान आधी इथं सर्वांची इथं जाहीर झालेली आहे। बघा, आता मतदान असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे देखील मिळाले नसतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि पैसे कसे मिळणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचं आहे। बघा, महाराष्ट्र सरकारने हे जाहीर केलेलं आहे। आता पहिल्या टप्प्यातील राज्यातील 10 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं। काही वेळाच इथं पैशाचं वितरण इथं सुद्धा सुरू झालेलं आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता देऊन टाकलेली आहे। यापूर्वी नमोचा हप्ता 2000 रुपये असायचा, आता 8वा हप्ता बाकी होता, आता 9वा हप्ता देखील बाकी होता। आता दोन्ही हप्ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण एकत्र देणार असं त्यांनी माहिती स्वतः सांगितलेली आहे। कारण की बघा, आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा याबद्दल आता सविस्तर माहिती व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता तब्बल आपण 4000 रुपये देणार, कारण की निवडणूक आयोग इथं चालू होणार आहे। निवडणूक झाल्यामध्ये हे जसं की आता यावरती आता हप्ता करण्याच्या संदर्भातील भर देता येणार नाही, त्यापूर्वीच आपण आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4000 रुपये क्रेडिट करू, अशी माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं सरकारने आता टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचं वितरण हे सुरू केलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि आनंदाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुम्हाला देखील पैसे मिळाले नसतील तर सरकारने काही कामे तुम्हाला करण्याचं सांगितलेलं आहे। ते जर कामे तुम्ही केली तर 100% तुमच्या खात्यावरती देखील पैसे जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहते। आता बघा, सरकारने यावेळी पैशाचं वितरण जुन्या पद्धतीने न करता 3 वेगवेगळ्या याद्या इथं तयार केल्या। आता त्या सर्व याद्यांच्या नुसार सर्व 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार, अशी माहिती त्यांनी सांगितली। आता बघा, टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातील। पहिल्या टप्प्यातील यादीचं नाव असणार, त्यानंतर बघा दुसऱ्या टप्प्याचं यादीचं नाव काय असणार, त्यामध्ये म्हणजे टप्प्याटप्प्यांमध्ये जिल्ह्यांच्या यादीचा समावेश सरकारने केलेला आहे। पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे आता इथं निवडण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहे, तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहे, संपूर्ण सविस्तर यादी हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि कोणकोणत्या बँकांच्या खात्यामध्ये हे लवकरात लवकर पैसे तुम्हाला जमा होतील हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचं नाव देखील यामध्ये असणार आहे आणि भरपूरसे शेतकरी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्यापासून आता अपात्र करण्यात आलेले आहे। त्यांना आता 22वा हप्ता देखील मिळणार नाही आणि कायमस्वरूपी त्यांचा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत हप्ता बंद करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल तर तशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकणार, असं सरकारने माहिती दिली आहे।
त्याच्यानंतर बघा, आता जे शेतकऱ्यांच्या पात्र याद्या होत्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जाहीर केलेल्या, त्या सर्व याद्या आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेल्या आहे. आता त्या यादीच्या नुसार सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आपण टाकणार, असं त्यांनी स्पष्टपणे आदेश सरकारकडून बँकांना देण्यात आलेला आहे. आता बँकांकडे ह्या तिन्ही याद्या पोहोचण्यात आल्या. आता नियम अंतंत इथं लावण्यात आलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या यादीमध्ये 4,000 रुपये, इथं दुसऱ्याप्रमाणे 2,000 रुपये आणि तिसऱ्याप्रमाणे इथं पैसे टाकून नका, असे त्यांनी थेट बँकांना निर्देश देऊन टाकलेले आहे. त्या व्यतिरिक्त बघा, आधी कसं होत असायचं, तर बघा सरसकट 2,000 रुपये मिळायचे, पण आता सरकार 4,000 रुपये करण्यात आलेलं आहे. म्हणजे यामध्ये आता सरकारने वाढ केली आणि 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार, अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांची आता पडताळणी इथं लागू आहे आणि पडताळणी केल्यानंतर कोणते शेतकरी अपात्र झाले, कोणत्या शेतकऱ्यांना पात्रतेमध्ये बसवण्यात आलं आणि कोणत्या शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी हप्ता बंद झाला, याचे सर्व निर्णय आणि आदेश लावण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे शेतकरी या चारही नियमात बसतील त्यांनाच पहिल्या आधीच जागा मिळेल आणि त्यांनाच इथं संपूर्ण 4,000 रुपये त्यांच्या खात्यावरती क्रेडिट होणार, अशी सर्वात महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून टाकलेली आहे. आता 15 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात इथं गुप्त तपासणी केली. ग्राहक सेवा तलाठी, कृषी अधिकारी अशा वेगवेगळ्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. काही ठिकाणी इथं शेतकऱ्यांच्या घरात 4 चाकी गाड्या असतात सुद्धा ते शेतकऱ्यांचा योजनांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होत असतात. तर अशा खऱ्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी असतात. आता बघा, अधिकृतरित्या फायदा घेत असतात. आता या सर्व शेतकऱ्यांचा आपण जे काही असणार आहे, तर ते गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये. परंतु आता जे आता म्हणजे त्यांनी आता फॉर्म भरलेला होता, ज्यांच्याकडे दुचाकी गाड्या आहे आणि 4 व्हीलर आहे, भरपूरसं त्यांचं मोठं बिझनेस आहे, ट्रान्झॅक्शन त्यांचं वर्षाचं लाखाच्या वरती होत असते, तर अशा शेतकरी बांधवांना इथं वगळण्यात आलं आणि जे गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी ठरणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 2,000च्या व्यतिरिक्त 4,000 रुपये आपण देणार. जे आता जसं की भानधान्यांना आपण पैसे देत होतो, त्यांचेच पैसे आता गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यावं, असं त्यांनी ठरवण्यात आलेलं आहे. आता बघा, तर परिस्थिती चांगलीच असूनही 4-5 सरकारने योजनेच्या अंतर्गत लाभ इथं जसं की कुटुंबांना घेण्याचे इथं अडचणीत सांगितलेलं आहे. यावेळेस बघा, 4 नवीन नियम लागू केले. त्याचप्रमाणे 3 स्वतंत्र सुद्धा यामध्ये तयार करण्यात आलेल्या याद्या असणार आहे. तर बघा, मी तुम्हाला पुढे संपूर्ण यादी सांगणारच आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की शेतकरी बांधवांनो, यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे. तर आधी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, त्यानंतर सविस्तर माहिती बघून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे रायगड, दुसरा रत्नागिरी, तिसरा सोलापूर, त्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, त्यानंतर बघा नाशिक आणि अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर. या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण पैसे क्रेडिट करणार, अशी माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. बघा, पहिल्या टप्प्यातील ह्या पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. तुम्ही बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी केली आहेत का? जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल, तर तुमच्या खात्यावरती 21 हप्ता जमा झाला नसेल, तुम्ही ई-केवायसी केली असेल आणि तुमच्या खात्यावर 21 हप्ता पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जमा झाला असेल. परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ई-केवायसी केली आहात का? जर ई-केवायसी केली नसेल, तर लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला देखील हप्ता लवकरात लवकर मिळणार. कारण की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एकत्र टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यानंतर बघा, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे तुम्हाला जमा होणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमची बँक कुठलीही असू द्या, तुमच्या बँकेला IFSC कोड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तुमच्या पीएम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, फार्मर आयडीवर जे काही तुमचं नाव आहे, आधार कार्डवरती जे काही तुमचं नाव आहे, ते सर्व नाव तुमचे सारखे असायला पाहिजे. जर तुमचे नाव सारखे नसेल, तर कदाचित तुम्हाला देखील या पडताळणीमध्ये अपात्र करू शकणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. तुमच्या बँकेला IFSC कोड आहे, तुम्ही ट्रान्झॅक्शन इथं वेळेवर करत आहात, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये शिल्लकचे 500 ते 1000 रुपयापर्यंत तुम्ही इथं अमाऊंट जमा ठेवता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे. तर बघा, आता निवडणूक इथं जवळपास येतच आहे, तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्याला इथं पैसे क्रेडिट करण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे. तर आता लवकरात लवकर हे वाटप सुरू करणार, अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच जर का शेती संदर्भातील कामाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.